इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी आज उमेदवारी अर्ज भरणार। सकाळी 11 वाजता इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ते अर्ज भरणार। 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक। दिवाळी आणि छठपूजेदरम्यान रेल्वे तब्बल 12,000हून अधिक विशेष गाड्या चालवणार। बिहारसाठी वंदे भारतसह 4 नवीन अमृत भारत गाड्यांची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून घोषणा। ऑनलाईन गेमिंग विधेयक लोकसभेत मंजूर। पैशांचा संबंध असणाऱ्या ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातींवर बंदी। सहभागी संस्थांविरोधातही कारवाई होणार। कायद्यांचं उल्लंघन केल्यास 3 वर्षांचा कारावास किंवा 1 कोटींचा दंड। 5व्या फेरीनंतर सुद्धा आयटीआयच्या 59,000 जागा रिक्तच। राज्यामध्ये 91,054 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला। अद्यापही 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित। राज्यभरात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सहकारी साखर कारखाने आणि जिल्हा बँकांसह 285 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारकडून स्थगिती। राज्यात सध्या 3,188 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी। निवडणुकांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उड्डाण तर सिडकोसह शासकीय यंत्रणांची या ठिकाणी जय्यत तयारी। ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये विमानतळाचं उद्घाटन आणि विमानतळाचा ताबा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे देण्याची हालचाल। अग्नि-5 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी। क्षेपणास्त्रातील तांत्रिक बाबींच्या पडताळणीसाठी चाचणी घेतली। ओडिशातील चांदीपूर या ठिकाणी एकात्मिक केंद्रावर चाचणी संपूर्ण। तर अग्नि-5 या 5,000 किलोमीटरपर्यंत मारा करणारं हे क्षेपणास्त्र। जखम असताना पावसाच्या पाण्यातनं चालल्यास लेप्टोची लागण होण्याची शक्यता अधिक। वैद्यकीय सल्ल्यानं 72 तासात प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक। लेप्टो प्रतिबंधासाठी मुंबई पालिकेच्या आरोग्य खात्याचं आवाहन।